MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि UPSC मराठीतून करत आहात आणि GS4 म्हणजे एथिक्ससाठी एक वन स्टॉप सोल्युशन शोधत आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो. मी भूषण गोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर UPSC आणि MPSCमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, UPSCसाठी आणि MPSCसाठी प्रिपरेशन करत असताना जो ट्रायो आहे ऑप्शनल, एसे आणि एथिक्स हा महत्त्वाचा ठरतो. याच्यामध्ये जो एथिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही योग्यच स्टडी मटेरियल रीड केल्यानंतर, चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केल्यावर आणि त्याच्यानंतर आन्सर रायटिंग योग्य डायरेक्शन जर असेल तर जवळपास तुम्ही 120-130 पर्यंत मार्कही मिळवू शकतात. हे टॉपर्सने मिळवलेले मार्क आहेत. आपण त्या आधारे ह्या गोष्टी काय करत आहोत तर बोलत आहोत. आता कॅन्डिडेट एथिक्ससाठी प्रिपेअर करत असताना त्यांच्या मनामध्ये MPSCसाठी हा तो सब्जेक्ट काय तर नवीन आहे म्हणून कन्फ्युजन बरंच आहे. आणि मग जे कॅन्डिडेट मराठीतून प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी अडचणी अशा येत आहेत की इंग्लिशमध्ये मस्त स्टँडर्ड मटेरियल अवेलेबल आहे पण मराठीत नाही आहे. आणि मराठीत जरी असलं तर ते इंग्लिशचं स्टडी मटेरियलचं फक्त ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. पण मग आता महत्त्वाचं काय आहे की मग महाराष्ट्र स्पेसिफिक आयाम, महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल ते त्या ठिकाणी काय करतायत तर लॅक करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की डिटेल जे अनालिसिस आहे सिलेबसचा तो कव्हर होणे त्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे. या सगळ्या बाबींचा सारासार विचार करून जो आहे तर आपण एक रिसर्चफुल जे काही बुक आहे ते बुक आपण त्या काय करतोय तर ते लॉन्च केलेलं आहे. त्याचं नाव आहे धर्मदर्शन आणि राजधर्म. याच्यामध्ये आपण GS4चा जो पूर्ण सिलेबस आहे तो त्याच्यामध्ये काय केलं आहे तर कव्हर केलेला आहे. आणि हे जे पुस्तक आहे तर दीपस्तंभ प्रकाशन आणि ब्राईट माइंड्स यांच्यातर्फे काय करण्यात आलं आहे तर पब्लिश करण्यात आलं आहे. आणि लिहिणारा मी आहे भूषण घोडके. आणि मित्रांनो लक्षात घ्या की याच्यामध्ये सेक्शन एमध्ये 8 युनिट आहे आणि सेक्शन बीमध्ये ह्या केस स्टडीज दिलेले आहेत. सेक्शन एमध्ये सगळे सिलेबसचे डायमेन्शन आहेत ते कव्हर करण्यात आले. तुम्हाला दुसरं काही रेफर करण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र स्पेसिफिक आणि त्याच्यानंतर भारत स्पेसिफिक म्हणजे नॅशनल लेवलचे जे एक्झाम्पल्स आहेत हे दोघंही कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र स्पेसिफिक जो काही ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे तो पण आपण त्याच्यामध्ये काय तर कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या संदर्भात एक्झामिनर म्हणजे एक्झाम फ्रेंडली जे काही डायग्राम्स आहेत त्या डायग्राम आपण प्रोव्हाइड केलेले आहेत जेणेकरून त्याचा उपयोग तुम्ही एक्झाममध्ये हा करू शकतात आणि चांगले मार्क मिळवू शकतात. याचबरोबर आपण UPSCचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेत आणि प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी दिलेत. केस स्टडीजमध्ये आपण सेक्शन जो आहे तर त्याच्यामध्ये कॅन्डिडेटला सगळं जो काही म्हणजे त्याचं एक मार्गदर्शन आहे ते आपण त्या सेक्शनमध्ये काय केलं प्रोव्हाइड केलं. म्हणजे इंट्रोडक्शन लिहिण्यापासून ते कन्क्लुजन लिहिण्यापर्यंत, त्यानंतर तुमचे मुद्दे सबस्टॅन्शिएट करण्यासाठी कुठले फ्रेमवर्क यूज करायला पाहिजे. त्याचबरोबर UPSCचे जे मागच्या 2013 पासून ते 2025 पर्यंत ज्या केस स्टडी झालेल्या आहेत तर ते आपण काय केलेलं तर थीमॅटिक लेवलला क्लासिफाय केल्या आहेत. त्या प्रत्येकाचं आपण काय केलेलं आहे तर एक एथिकल फ्रेमवर्क दिलेत जेणेकरून त्या संदर्भातल्या ज्या केस स्टडीज तुमच्या एक्झाममध्ये आल्या त्या एथिकल फ्रेमवर्कचा उपयोग करून आणि ज्या केस स्टडीजचे आन्सर हिंट्स दिलेत त्या आन्सर हिंट्सचा उपयोग करून तुम्ही जे असेल तर उत्तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लिहू शकतात आणि खूप चांगले मार्क त्या ठिकाणी हे मिळवू शकतात. तर मित्रांनो आजच हे जे बुक आहे तर बुक तुम्ही ऑनलाईन काय करू शकतात तर परचेस करू शकता. तुमच्या नजीकच्या बुक स्टॉलमध्ये पण हे आलेलं असेल. तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं हे आम्हाला कळवा. आता नवीन अपडेटसाठी आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये भेटत राहू. थँक्यू.